आता एक मोठी बातमी ते एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश हा निश्चित झालेला आहे। दिल्लीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे। तर 4 दिवसांपूर्वीच अमित शहा आणि जेपी नड्डांची एकनाथ खडसेंनी भेट घेतली होती। अखेर आता एकनाथ खडसे स्वगृही परतण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। त्यामुळे एकनाथ खडसे दिल्लीत भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते। त्यांनी दिल्लीत भेटीगाठी सुरू केल्या होत्या। तर रक्षा खडसे यांना मिळालेली उमेदवारी, भूखंड घोटाळ्यात मिळालेला दिलासा हा घटनाक्रम पाहता ते भाजपात पुन्हा जातील असं सांगण्यात येत होतं। अखेर आता एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय। रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात राहणार आहेत। रोहिणी खडसेंनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष तयार राहणार आहेत। रोहिणी खडसे शरद पवारांच्या पक्षात राहणार आहेत। रोहिणी खडसेंनी शरद पवारांच्या पक्षात राहण्याचाच निर्णय घेतलेला आहे। सोशल मीडिया एक्स वरून रोहिणी खडसेंनी आपली भूमिका जाहीर केली। एकनाथ खडसेंनी भाजप प्रवेश केल्यानंतर रोहिणी खडसे काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागलेली होती। त्यावर रोहिणी खडसेंनी आता आपली भूमिका स्पष्ट केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।